शनया बहिरी झालीस का तू? भक्ती आता घरी तू? कोण आहे घरात? हा, कोण आहे घरात? कधी आली? का आली? शन्या घरात कोण आहे सांग. अगं काय कोण आहे? मला आता वॉचमननी सांगितलंय त्या घरात एक साहेब आहेत म्हणून. कुठे आहेत ते? सर कोणी दिसतंय का घरात तुला? कोणी नाहीये इकडे. खोटं बोलू नकोस. मला आधी सांग कुठे आहेत ते. मी इतक्या वेळ बेल वाजवत होती, तू दार उघडलेलं नाहीयेस. कुठे आहेत सांग बरं. अगं कारण मी बाथरूम मध्ये होतेस, मला ऐकू नाही आलं काही. तुला खरंच ऐकू नाही आलं? मला वाटलं की हा कसला आवाज आला? हा, घरात कोणी नाही ना? हा आवाज कसला आला मग? काय कुठला आवाज? काही आवाज वगैरे नाही आलाय. बैरी आहेस का ग तू? हा, मला आता आवाज आला तर? हा ते एक मांजर येत असतं रोज, ते मांजर असेल ना. काही थापा मारू नकोस शनया. हा, मांजर काही पाईपवर चढून येणार आहे का? मीच पाहून येते. नाही नाही मी आतमध्ये. श्रेयस तू इथे? श्रेयस तू इथे? श्रेयस तू इथे? तू इथे काय करतोयस? तू काय त्याला विचारते तू इथे काय करतोयस? हा, तूच त्याला इथे लपवलंयस ना? हा, आणि हे तुझं मांजर? ऍक्च्युली मी आतमध्ये होतो, बाथरूम मध्ये. तू पण? मी पण म्हणजे? तू पण हेच सांगितलंयस? श्रेयस, त्या दिवशी तू मला शन्याचं सांगितलंस तेव्हा माझा विश्वास नव्हता बसला, पण आता माझा पुरा विश्वास बसला. वहिनी, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, माझा आणि शनायाचा अफेअर आहे. कधी? कधी म्हणजे? कधी काय बोलावं ते कळतच नाही ना याला. पावळट शनाया, मुलगा. काय गरज होती यांना सांगायची? सगळे आम्ही काय सगळे आहोत? म्हणजे भक्ती मीच तुम्हालाही माहिती नव्हतं? नाही राधिका ताई, आज तुमच्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. ते हा काही प्रकार वगैरे नाही हा, प्लीज. मग काय आहे? प्रेम आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. नाही म्हणजे माझं आधीपासूनच होतं आणि आता तीही माझ्यावर प्रेम करते. आणि आम्ही लग्न करणार आहोत लवकरच. काय? शनाया, तू खरंच सिरियस आहेस का लग्नाबद्दल? बघ भक्ती, गॅरी माझा पास्ट आहे आणि मी फ्युचर. शन्या, आता शहाण्यासारखं वागायचं बर का? नाही, आधी मी तुला सांगितलं होतं का एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक म्हणून.
काय बोलत सुटलीये नेहा? श्रेयस काय लग्न वगैरे बोलतोय? तेव्हा तू माझं ऐकलं नाही. ठीक, काही हरकत नाही. पण आता दोघ जण लवकर लग्न करा बर का. आता सगळं छान होणार आहे. नाहीतर एकत्र काम करतात, आता एकत्र राहायला लागा. हो वहिनी, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार होता. श्रेयस, पण असं घरी कोणी नसताना तुम्ही असं भेटणं योग्य नाहीये. कारण सोसायटीचे आधीच बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि या आधी असं बरंच. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर लग्न करायला हवं. आय मीन काही काय आहे ना. नाही नाही, लग्न वेळेत झालेलंच बरं. हा, म्हणजे पाय घसरत नाही आणि असं चोरून भेटावंही लागत नाही. काय नाही नाही वहिनी, आम्ही ना खरंच लवकरात लवकर लग्न करणार आहोत एकमेकांशी. हो ना आई? काय झालं? आईची आठवण आली. आई आजारी असते ना माझी, मग कोण लग्न लावून देणार आमचं? श्रेयस, काहून काळजी करतोस तू? मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मी लावून देईन ना तुमचं लग्न. वहिनी, तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात. आशीर्वाद द्या. सुखीरा. आणि चला आता लवकर जा ना ऑफिसला, नाहीतर मी यांना फोन करून सांगे ना मला का उशीर झाला ते. काय वहिनी तुम्ही कशाने असंच नाही, असं मस्तीनं हक्काने बोलते जणू काही हिचं आणि गॅरीचं पॅचअपच झालं. आम्ही ते असंच. निघायचं. चला चला निघा. हो चल. सन्या थांब, हे घे. हे सगळं तुझं सामान माझ्या घरात राहिलेलं घे. तिच्याकडे कुठून आलं माझं सामान?